हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. मला थोडेच पैसे भेटलेले त्या जमिनीमध्ये. आम्हाला एवढं किती गेली तुमची? माझी जवळजवळ पावणे एकर गेली. पावणे एकर गेली? हा. म्हणजे 1 एकरला पण कमी? हा, फक्त 4 लाख रुपये भेटले मला. 4 लाख अच्छा. आले इकडे. मग इथून रस्ता नाही, काय नाही. मी जायचं यायचं कुठून. तुमचं काय नाव आहे? माझं नाव कैलास पोवळ. कैलास पोवळ. बरोबर. ह्यांचे असे म्हणजे समाज हां बरोबर. नाही तसं काय नाही समाजाचं. तुमचं म्हणणं काय मग पुढं? ते म्हणते तर तुम्हाला आम्ही तुमचे पहिले पैसे उचलले तर आता आम्ही काहीच देणार नाही असं म्हणा. पुढच्या जमिनीवाल्याला कुणाला 10 भेटले, कुणाला 11 भेटले, कुणाला 12. तशी त्यांची जी जमीन किती गेली मग? ते एवढेच गेलेले. अच्छा, म्हणजे ज्यांची जे ती गेली त्यांची सगळ्यांची तुमची एवढीच गेली, फक्त तुम्हाला पैसे कमी आले अशी तुमची तक्रार आहे? बरोबर. ह्यांचं म्हणणं असं की तुम्ही रस्ता नाही जायला. तर हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. आत्ता मी आलो आहे राजुरीच्या रेल्वे स्टेशनला आणि इथं पण भरपूर काम झालेलं आहे, ते तो तुम्हाला मी दाखवतोच. तर हे बघा, मी जसं आलो ना तिथून तसं मी म्हणलं पुढे जाण्याच्या अगोदर इकडचं तुम्हाला दाखवतो. तर हे आहे राजुरीचं रेल्वे स्टेशन. स्टेशनचं आणखी काम चालूच आहे, ते तर ठीक आहे, ते तर आधीपासून चालूच होतं. पण तुम्हाला मी पुढे पण जाऊन दाखवतो. तो एक बोर्ड आहे, हा जसा बोर्ड आहे ना तसा एक पुढे एक बोर्ड आहे. त्याच्या पलीकडे इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर झालेलं आहे आणि त्या बोर्डपासून ते ह्या बोर्डपर्यंत म्हणजे इथपर्यंत म्हणू शकतो तर काम काही झालेलं नाही. म्हणजे बोर्डचं काय ह्याचं इलेक्ट्रिकचं काहीच काम नाही झालं. पण इथून थोडं जर पुढे बघता ना तुम्ही तर इलेक्ट्रिकचं काम मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल ना तुम्ही तर दोन्ही साईडला अहिल्यानगर साईडला पण आणि बीड साईडला पण इलेक्ट्रिकचं काहीच काम झालेलं नव्हतं. ते आत्ता बघितलं तर त्याच्या अपोजिट आहे, म्हणजे भरपूर काम झालेलं आहे. आणि स्टेशन पुरतं जर सोडलं तुम्ही थोडंफार खूप आपली चाप पिसाळलं तर नाही ना कुत्रं? नाही घाबरतो. तर बघू शकता तुम्ही हा जो मधला गॅप आहे इथं काम झालेलं नाही इलेक्ट्रिक पोलचं. आणि मग पुढे झालेलं आहे, पुढे भरपूर झालेलं आहे. परत थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर असंच एवढा जसं हा गॅप आहे ना तेवढंच एक गॅप पुढे झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर परत पुढं भरपूर कंटिन्यू काम आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जरी तुम्ही रायमोहचा व्हिडिओ बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं की मध्ये थोडेसे गॅप आहेत, ते काही कारणाने ठेवले. तर जो गॅप आहे ना तेवढाच पुढं गॅप आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं ठेवलं तर हा जसं गॅप आहे ना ह्या बोर्डपासून तर त्या बोर्डपर्यंत मधला गॅप, तसंच जर गॅप जर पुढंच सोडलं ना तर बाकी म्हणजे इलेक्ट्रिकचे जे खांब आहेत ना आणून रवून ठेवलेले फक्त इथं आणून ठेवले तसे. आणि ही पण गाडी काहीतरी घेऊन आली माल. आणि इथं थोडेसे असे 4-5 खांब रावलेले आहेत आणि त्याच्या पुढं परत गॅप आहे थोडासा आणि त्याच्या पुढं परत कंटिन्यू आहे. पण राजुरीच्या गावाच्या थोडंसं गावापर्यंत जे इलेक्ट्रिशियनचं काम आहे ना ते खूप चांगलं झालेलं आहे, खूप जास्त प्रमाणात. फक्त जी आर्थिंग असते ना ते खाली म्हणजे आर्थिंग इथली ते आर्थिंग राहिलेली, बाकी झालेलं आहे. आणि त्या राजुरीच्या गावाच्या पुढं बघितलं तर फक्त इलेक्ट्रिक खांब जे आहे ना ते असे रवलेले आहेत. तर असं काम आहे. म्हणजे दोन्ही मागच्या व्हिडिओ आपला जो जुना जो व्हिडिओ आहे राजुरीचा त्याच्यामध्ये काहीच नव्हतं इलेक्ट्रिकचं काम, इलेक्ट्रिशियनचं काम काय झालेलं नव्हतं. ते झालेलं आहे भरपूर. बीड साईडला सुद्धा इलेक्ट्रिशियनचं काम जे आहे ते भरपूर पुढं झालेलं आहे. आणि अहिल्यानगर साईडला सुद्धा. तर आपण आता अहिल्यानगरची साईड बघितली, आता आपण जाऊ बीड साईडला. आणि तिकडं चालू आहे रेल्वेचं स्टेशनचं काम, ते पण तुम्हाला दाखवतो काय चालू आहे तिकडं सध्या तरी. आता या मधला गॅप आहे जिथे की काम झालेलं नाही. पण इथं खांब रावण्यासाठी पण असं काही हे नाही बनवलं बरं का, जागा पण नाही बनवली इकडं, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. हे बघा, पुढं आल्याच्या नंतर दिसतं हे आपलं रेल्वेचं काम आणि स्टेशनचं काम. हे बघा इथं इथं खूप मोठं असं हे खोदून ठेवलं आणि इथं काम चालू आहे त्यांचं. काय होणार आहे म्हणजे काय करायला लागेल ते माहीत नाही. आणि
सेम हे इथं जसं केलं आहे ना सेम त्या साईडला पण तसंच आहे. इथं JCB वगैरे उभा केलेले आहेत आणि असं काम चालू आहे यांचं. आणि तिथं एक खांब आहे, खांब रावण्यासाठी ना जागा केलेली. आणि आता पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो मी कुठलं. हे बघा त्या साईडला सुद्धा त्यांनी असं खांदून ठेवलेलं आहे. इकडे खूप पाऊस पडला आहे तसं. कुत्रं का बघते भाई, चावून आहे मला. चावून का रे, का बघते एवढं मग? हे बघा दोन्ही साईडला सारखंच खांदून ठेवलेलं, ह्या पण साईडला आणि त्या पण साईडला. इथं काय करणार ते माहीत नाही, मला ते लेवल करून घेते का काय माहीत. आता कंप्लीट झाल्यावर पण जसं की आता हे बघा इथं खांब रावण्यासाठी जागा करून ठेवलेली, म्हणजे तसं असं. आणि पुढे तुम्हाला दाखवतो आणखी गेल्याच्यानंतर तुम्हाला खांब आणून टाकले इथं. हे बघा ओव्हरऑल असं आहे राजुरीचं स्टेशन. आणि इथलं काम, इथं पण काम खूप फास्ट चालू आहे बरं का. मागच्या व्हिडिओ म्हणजे मागच्या अपडेटपेक्षा इथं खूप चांगलं फास्ट पद्धतीने आणि खूप चांगली अपडेट दिसते आपल्याला. भरपूर काम चालू आहे यांचं फास्टमध्ये एकदम. आणि आता इलेक्ट्रिशियनचं पुढं आपण मी नक्की जातो, तुम्हाला दाखवतो. तिथं तो काम भरपूर झालेलं आहे ते पण. फक्त हा गॅप आहे तो, आता हा गॅप त्यांना कवर करायला जास्त वेळ नाही लागणार. फक्त स्टेशन पुरतंच मर्यादित राहिलं आहे त्या बोर्डपासून ते या बोर्डपर्यंत. त्याच्यामुळे हे काय नाही, आता हे थोडंसं आहे काम ते त्याने हे पण होईल पण फास्टमध्ये. हे बघा हे खांब आणून पडलेले तिथं. आणि तसंच पुढं पण खांब आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं एक मोठा असा खांब रावण्यासाठी जागा करून ठेवलेली त्यांनी इथं पण. हे बघा म्हणजे आता एकच काम राहिलं ते म्हणजे फक्त खांब आणून रवण्याचं काम बाकी ह्यांचं ऑलमोस्ट झालं जमा आहे बाकी सगळं काम. हे बघा इथं पण खांब आणून टाकलेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही हे ठिकाणी ना त्यांनी असे खांब आणून टाकले आहेत. आणि जागा रावण्यासाठी सुद्धा जागा करून ठेवलेली त्यांनी पुढं. फक्त आता एकच काम राहिले मेन म्हणजे खांब आणून रावायचं काम. फक्त रवायचं काम बाकी आहे, खांबचं तर झालेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता तिथे पुढं पण तसंच केलेलं आहे. म्हणजे सगळं झालेलं आहे, जे खांब रावण्याची जागा आहे ना ती झालेली सगळी. हे बघा इथे पण आहे. ह्यांचं फक्त खांब आणून म्हणजे फक्त खांब रावण्याचंच बाकी आहे, झालंच म्हणायचं समज. आणि पुढं जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत खांब झालं, म्हणजे खांब रवण्याचं काम झालेलं पूर्ण. ही कंडिशन कशी तुम्हाला सांगतो. मौज रेल्वे स्टेशनच्या जे आहे ना, जसं की मौज रेल्वे स्टेशनला तुम्ही जर बघितलं असेल तर तो स्टेशन पशीच फक्त स्टेशनपाशीच फक्त काम नाही झालेलं. बाकी स्टेशनचा जो बोर्ड आहे ना मौजचा त्याच्या पुढं भरपूर काम झालेलं आहे. सेम कंडिशन इथं पण आहे सेम. इथं पण जिथपर्यंत असं नजर जाते ना तिथपर्यंत काम झालेलं आहे त्यांचं पूर्ण. तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. आणि आपण आत्ता जे चाललो आहेत ना ते चाललो आहे आपण बीड साईडला. मला वाटते आता इथपर्यंत झालं हे बोर्डचं इलेक्ट्रिकचं खांबचं काम म्हणजे रवण्याचं. तर तसंच बीडच्या स्टेशनपर्यंत पण गेलेलं असावं माझा अंदाज. तर ते आता गेल्यावर समजून. आत्ता सध्या तरी मी काय कन्फर्म नाही सांगू शकत. कसलं भारी नेचर आहे. आणि खाली पण ना असा नाला बनवला आहे पाणी जाण्यासाठी. इथं पण एकच प्लॅटफॉर्म होईल सध्या तरी आहे. प्लॅटफॉर्म नाही सॉरी एकच ट्रॅक. कारण की खाली पूर्ण असं खड्डा आहे. आणि इन फ्युचरमध्ये जर गरज भासली तर ते पण करू शकतील, म्हणजे ते पण जागा झालेलीच आहे. पण माहीत नाही इन फ्युचर. सध्या तरी चालू होते झालं. हे बघा इथं पण तो सध्या तरी चालू झालं ना तेवढं बरं झालं. इन फ्युचरचं ते पुढं होईलच. सध्या तरी रेल्वे स्टेशनचं काम भरपूर झालेलं आहे.
असे अपडेट जर असेल ना म्हणजे व्हिडिओ तर शूट करायला पण मजा येते आणि भारी वाटते हे दाखवायला पण. आणि खरंच आनंद होतो म्हणजे एखादी नवीन गोष्ट जर व्हायला लागली व्हिडिओमध्ये चांगली तर बघायला पण भारी वाटतं, आनंद होतो सगळं. कारण की हे खूप लोकांचं वर्षापासून राहिलेलं स्वप्न आहे ते आता कुठेतरी अशी आशा आहे की चला आता होत आहे. बघा ऑलमोस्ट आलेलोच आपण. तुम्हाला हे बघा खूप लांबपर्यंत खांब रावले ते बघा, हे दिसत का तुम्हाला? असं खांबचं काम झालेलं खूप लांबपर्यंत असं सर मध्ये पण खांब आणून पडलेले. थोडासा इथं एवढा गॅप तर असतोच म्हणा. जास्त काय पुढं जात नाही मी, पण तुम्हाला इथपर्यंत दाखवते इथपर्यंत झालं ते थोडं. हे बघा तर असं झालेलं पूर्ण काम इथून तर खूप लांबपर्यंत झाले. आता पुढच्या स्टेशनला बीडचं आहे, आता ह्याच्यानंतरचं आहे ते बीड स्टेशन आहे. म्हणजे लाईटीचं इलेक्ट्रिसिटीचं काम झालंच झाल्यानंतर जमा आहे. तर असं पूर्ण झालेलं आहे इलेक्ट्रिशियनचं काम. आणि हा आहे आपलं बीडची साईड दाखवतो मी तुम्हाला, ते पूर्ण कवर झालेली. बघाय कसं एकदम नेचर कसलं भारी दिसतं एकदम. इकडं खूप पाऊस झाला वाटतं रात्री, कारण की शेतामध्ये पाणी तसंच आहे. विहिरी पण भरलेले आहेत ऑलमोस्ट अर्धा नाही भरायलाच आलं म्हणायचं. तिकडे एक विहीर दिसते का तुम्हाला? तिथं भरलीच म्हणायचं, थोडी बाकी आणि ते शेतामध्ये पाणी आहे. असं खालचा एरिया आहे बघा, ती नाला बनवला तिथं पाणी जाण्यासाठी. आणि पूर्ण खाली पण असं एकदम प्लेन करून ठेवलेलं आहे त्यांनी. इन केस जर झालं तिथं सेकंड प्लॅटफॉर्म तर 100% इथं काय तिथं ट्रॅक पडेल भरपूर. हां तिथं ट्रॅक पडू शकतो आहे आणि इथं प्लॅटफॉर्म होईल सेकंड. पण त्याला वेळ आहे आणखी. आता हे सध्या तरी हे एकदा सुरुवात केली ना हळूहळू पुढचं पण होईल. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही म्हणू शकतो, भरपूर अपडेट आहे. कारण की मागच्या वेळेस एकदम ब्लँक होतं, काहीच अपडेट नव्हती, फक्त स्टेशनचंच काम चालू होतं ते तुम्ही इथं बघितलं असेल. आणि आत्ता डायरेक्टच तुम्ही इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते भरपूर झालेलं दिसते दोन्ही साईडला. फक्त मधला सोडला गॅप तर बाकी दोन्ही साईडला काम झालेलं आहे भरपूर. आता हे हां येतो ना झालं तिकडं काय आहे का? अच्छा काय दाखव. अच्छा तुमचं बरं झालं तुम्ही बोललं. मला काही कमेंट आली होती एकाची, ऐका ना. तर ज्यांची ते म्हणत होते की ज्यांची शेती गेली रेल्वेमध्ये ते कोणत्या कायद्याच्या अंतर्गत गेलेली ते तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे हे आपले रेल्वेच्या ह्याच्यातच गेलेले ना. आपण त्याला कोणता कायदा होता असं ते विचारत होते. त्यांची पण शेती जाणार आहे ते मला म्हणत होते की विचार. तर मला काय नंतर लक्षात पण नाही राहिलं तो कोणत्या अंतर्गत आहे. हे म्हणजे सरकारीच आहे. सरकारी गेले पण त्याला कायदा असतो ना कोणतरी कायद्याच्या अंतर्गत गेली असं. म्हणजे त्यांनी काय पैसे थोडे दिलेले आणि हे आम्हाला थोडेच पैसे भेटलेले ते जमिनीमध्ये. आम्हाला एवढं किती गेली तुमची? माझी जवळजवळ पावणे एकर गेली. पावणे एकर गेली म्हणजे 1 एकरला पण कमी. फक्त 4 लाख रुपये भेटले मला. 4 लाख. ओके हे माझं घर आहे बघा. हां हां ही शेती का तुमची? ही शेती इकडे पाणी जायला लागले. आणि इकडे पण शेती का तुमची? ही कपास आहे ते का? तिकडं पण तसंच आहे. आणि तिकडून काय हात इकडे आहे. इकडून रस्ता नाही काय नाही, मी जायचं यायचं कुठून. एकटं घर असल्यामुळं ना त्यांनी एवढं काही नाही इथलं म्हणा. नाही पण इथून तिथून आम्हाला जायला हे पुढं रस्ता पाहिजे ना. हे बरोबर तुम्हाला जायला तिथून जावं लागेल आहे का नाही. पण इथून मग हे म्हणजे आम्हाला कुठून नाही समजा बिल्डिंग आहे पुढून सिमेंटचा रोड. बाबाची तुमचं काय नाव आहे? माझं नाव कैलास पोवळ. कैलास पोवळ. बरोबर ह्यांचे असे म्हणजे हां बरोबर नाही तसं काय नाही समाजाचं. पण मी इथं खूप वेळेस आलो होतो त्यांना बोललो पण होतं. पण ह्यांचं असं म्हणणं आहे की माझी इथं पण शेती आहे आणि ह्या साईडला पण शेती आहे जवळजवळ पावणे एकर का
पावणेकर शेती त्यांची रेल्वेमध्ये गेलेली आणि त्यांना 4 लाख रुपये भेटलेले. 4,38,000 4 लाख 38,000. मोठीच आहेत. बरं बरं. तर 4 लाख 38,000 त्यांना भेटलेले फक्त. बाकी तुमचं म्हणणं काय मग पुढं? ते म्हणते तर तुम्हाला आम्ही तुमचे पहिले पैसे उचलले तर आता आम्ही काहीच देणार नाही म्हणजे असं म्हणत. मग ती ज्यावेळेस जमीन घ्यायला आलते त्यावेळेस काय बोलले होते की तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ म्हणून? तसे काय ना, आम्हाला पुढच्या जमीन व्हायला कुणाला 10 भेटले, कुणाला 11 भेटले, कुणाला 12. मग तशी त्यांची जमीन किती गेली मग? ते एवढेच गेलेले. अच्छा, म्हणजे ज्यांची शेती गेली त्यांची सगळ्यांची तुमची एवढीच गेली, हा. फक्त तुम्हाला पैसे कमी आले अशी तुमची तक्रार आहे. हा. बरं बरं. आणि हे बघा, रस्ता नाही काय नाही, आम्ही जायचं यायचं. ह्यांचं एक घर आहे इथं आणि पुढे एक घर आहे. त्यांना तरी रस्ता आहे जायला, पण ह्यांचं म्हणणं असं की इथून रस्ता नाही जायला. तर हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि जे कोणी असतील इथले गव्हर्नमेंटचे अधिकारी किंवा कोणी, तर त्यांची मदत जर करता आली तर प्लीज करा, कारण की शेतकरी हे पण. हा. ठीक आहे, चला, थँक्यू. मी तर भरपूर वेळेस शूट करायला आलेलो आहे आणि त्यांचे ना खूप दिवसापासून असं म्हणजे मी ज्या वेळेस मला त्यांनी बघितलं ना त्यावेळेस त्यांनी मला बोललेले, पण मी त्यावेळेस असं जस्ट त्यावेळेस शूट नव्हतं केलं. शूट करून ज्यावेळेस मी खाली जाताना वगैरे मला ते बोलले होते की मला पण तुम्ही माझं पण म्हणणं तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या. आणि आत्ता पण तुम्ही बघितलं असेल की त्यांनी मला जाताना बघितलं, पण त्यांनी विचार केला असेल की काय बोलू का नको, पण येताना परत मला त्यांनी बोलवलं आणि मला बोलत होते की माझं घ्या म्हणणं, माझं म्हणणं काय ते तुम्ही ऐकून घ्या. तर मी म्हणलं चला, सोशल मीडियामध्ये खूप पावर असते. तर त्यांनी मला खूप वेळेस म्हणलं होतं, पण मी त्यावेळेस एवढं हे नाही घेतलं, कारण की मी म्हणलो मला पण एकदम माहीत नव्हतं मुद्दा काय आहे. पण मी आता ज्यावेळेस तुम्ही पण स्वतः कानाने ऐकलं असेल की नेमकं काय आहे त्यांचं म्हणणं, काय आहे की शेती गेली त्यांची पावणेकर आसपास आणि तेवढीच भरपूर लोकांची ते गेली, तर त्यांना जास्त पैसे भेटलेत पण मला नाही भेटले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जाण्या येण्यासाठी त्यांना रस्ता पण नाही. पण एकट्या माणसासाठी शक्यतो तुम्ही माहिती आहे तुम्हाला की एकट्या व्यक्तीसाठी शक्यतो म्हणजे काही जरी झालं ना कुठं पण, तर भरपूर लोक असतात त्यांच्यासाठी शक्यतो काही होत नाही. तर एका व्यक्तीसाठी जर करायचं म्हणलं तरी शक्यतो करतच नाही. पण माझी रिक्वेस्ट आहे, जर हा व्हिडिओ जर जे हे ज्यांच्या अंडरमध्ये असेल हे राजुरी स्टेशनचं जे एरिया, तर त्यांनी प्लीज ह्यांची मदत करा, काहीतरी मदत करा. तर असा होता नवीन अपडेट राजुरी रेल्वे स्टेशनचा. भरपूर अपडेट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ भरपूर अपडेट झालेला आहे स्टेशनवरचा, तर तुम्हाला राजुरी रेल्वे स्टेशनचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.